श्री तुकोबाराय एका गोष्टीची आतुरता आहे। मला माहिती आहे की तुम्हाला काहीतरी दाखवायचं आणि मला सुद्धा होता बघायचा, तो म्हणजे तो सप्ताह, भव्य दिव्य सप्ताह। माझ्या छोट्या कदम माऊलींनी तो सप्ताह नियोजित केला आहे। तो सप्ताह आपल्याला अवघ्या थोड्या वेळातच बघायला भेटणार आहे। आपण तो सप्ताह आता पाहू, तुम्हाला सर्वांना तो सप्ताह दाखवतो। आमचे म्हात्रे माऊलींच्या मंडळी त्या दिंडीला भेट द्यायला आलेले आहेत। काय बोलतो ना, सरप्राईज अचानक सरप्राईज दिला। वा, आनंद झाले का रे? वा वा, आता आपण वा वा, चला चला, रामकृष्ण हरी। हा भंडारा डोंगर आलेलो आहोत। भंडारा डोंगर बघा, एंट्री कशी आहे। या सप्ताहासाठी सेपरेट बस डेपो बनवले बघा। बस येत आहेत कंटिन्यू, त्याला बोलतात भव्य दिव्य सप्ताह तुकोबा। आता आपली दिंडी मंदिरात जाणार आहे। आमची वैष्णवी माता गाडीत बसले बघा। कसं काय वाटतंय का तुला? दिंडीला आलेस तू, एका दिवसासाठी आलेस, एक दिवसासाठी पण नाही, अर्ध्या दिवसासाठी आलेस, पण तू गाडीत बसतेस। अरे रे 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 रे, बाय। काय म्हणतोय? तुम्ही बोलले ना अर्ध्या दिवसाची आली आहे आणि चालत नाही, गाडीमध्ये बसते। हा हा, म्हणून आता चालायला आणि तुमचं हा वा वा, ते पण अनुवानी बिना चपलीने। वा वा वा, खूप मोठी गोष्ट। वा वा, चला तसं आता आपला या देव क्षेत्रामध्ये आपल्या मंदिर परिसरात आपलं काय झालेलं आहे, आगमन, आणि खूप आनंद होतोय सांगताना का आता आम्ही मंदिरात जाणार, डायरेक्ट मंदिरात जाणार, फुगड्या खेळणार, पावल्या खेळणार, खूप आनंद करणार, मग मंदिराच्या बाहेर येऊन आपल्या ठिकाणावर जाईल। तुम्हाला आता सर्व दृश्य मी दाखवेन, काही काळजी करू नका। माझी इच्छा आहे की माझ्या पप्पाच्या चॅनलला यात्रा एक्सप्रेसला देव सुखी ठेवो आणि खूप लाईक करा। वा, धन्यवाद। बघा इंद्रायणी तट आणि माझं तुकोबारायांचं मंदिर। आणि आपली वस्ती त्या ठिकाणी, गाथा मंदिर तिकडं आहे, गाथा मंदिरा ठिकाणी आपली वस्ती आहे। आणि हा वैकुंठ गमन क्षेत्र, इथं नांदुरकीचं झाड आहे, नांदुरकीचा वृक्ष उद्या मध्यान्ह काळाला हलेल तेव्हा तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण होईल। आणि तो गाथा मंदिर दिसते ना, तिथं आपली वस्ती आहे। नमस्कार, दया माझा नमस्कार, दया माझा नमस्कार, दया माझा नमस्कार, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार निरंतर, वारंवार। खाली चला, चला खाली नदीला। ज्ञानदेव तुकाराम, 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 देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम।
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम एका वेळा भेटे तुमच्या पुण्याईने आम्हाला दिंडीत यायला भेटतं. खरी तुमची खूप मोठी पुण्याई आहे. आज तुमच्यामुळं आम्ही नदीला आलो. काही लोकांची लाकडं नदीला न्यायला झाली पण ते काही येत नाही. आपण नदीला आलो. ते इंद्रायणीचा स्नान झाला, दर्शन झाला, उद्यापासून रोज स्नान होईल. तुमच्यामुळे इथं यायला भेटलंय. खरंच धन्यवाद. असेच करत राहा कार्य जीवनामध्ये. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल करणार ना. आम्ही पण आभारी आहोत. आमचे मंडळ आभारी आहेत. वा वा वा. चला आता आपला मस्तपैकी करू ना. इंद्रायणीचं आपला दर्शन झालेलं आहे. सर्वांनी तीर्थ घेतलं. आता आपण चाललो मंदिरामध्ये. संत तुकोबाराय मंदिर. आता आपला झाला मंदिरात प्रवेश. चला असं वाटतंय मंदिरात जायला. तुम्ही कुठे गेली? रंगमियानाथ पाया पडेलो बराडे, पाया पडेलो बराडे. तुकाराम 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 नाम घेता कापे यम, 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 नाम घेता
उतरिले सकल जनाची सारे बोले जना रूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती आरती तुकारामा सागरात पाषाण ताणले कैसे तुकोबाचे हॅलो मिलो टाकलं का ही तुकोबारायांची शिळा मंदिर ज्याचं दर्शन उद्या सगळ्यांना आपल्याला खूप अवघड आहे ते आज आपल्याला सहज करायला भेटतंय खरी आपलं अहोभाग्य तर आपल्याला मंदिरात यायला भेटलं काय चला मंदिरातलं आपलं कार्य पूर्ण झालेलं आहे कसं वाटलं वहिनी मंदिरात येऊन तुम्हाला आणि वाटला चला मात्र हा दर्शन झालं त्यांना अर्ध्या दिवसातच भेटला पाहिजे चला 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 बाहेर चला झोपली आमची कन्या झोपली सारथीबाई हे सारथीबाई मनीषा पहिल्यांदा विजेच्या टायमाला दर्शन केलं असते विजेच्या टायमाचं दर्शन म्हणजे विजेला दर्शन होत नाही विजेच्या एकदा सांगतो विजेला हां फक्त दिंडीला आली पहिल्यांदा म्हणून तिला आज दर्शन झाला आणि हा आहे वैकुंठ गमन ठिकाण इथून तुकोबाराय श्री तुकोबाराय माझे वैकुंठ गमन करतील उद्या ठीक 12 सव्वा 12 वाजता हा मंदिर तुम्हाला दिसतोय या मंदिराच्या बाजूला एक झाड आहे वृक्ष त्याला नांदोरकीचा वृक्ष म्हणतात तो नांदोरकीचा वृक्ष 12 सव्वा 12 वाजता सोसाट्याच्या वाऱ्याने हलतो आणि तेव्हा तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा संपूर्ण होतो आणि तत्क्षणी तुकोबाराय गरुडावर बैसून वैकुंठाला जात असतात श्री तुकोबाराय मंदिरातून बाहेर निघली तशी गर्दीमुळे सगळे दिंडी आपली इथं तिथं झाली हो खूप गर्दी होती ना आता आपण चाललो आपल्या धर्मशाळेकडे जाऊ आणि शेवटचे अभंग होतील आरती होईल आणि मग विसावा त्याच्यानंतर कीर्तन होईल मग आराम परत उद्या तुकोबारायांचा
वैकुंठ गमन सोहळा त्यानिमित्ताने ज्ञानराज महाराज म्हात्रे यांची कीर्तनाची सेवा आपल्याकडे होणार आहे. तरी बघू जे जास्तीत जास्त तुम्हाला सर्व काही दाखवायचा प्रयत्न करू. चला, अशा प्रकारे पहिल्याच दिवशी आल्या आणि विकेट पडून टाकलं आपलं. काय म्हणता, पहिल्या दिवशी तुम्ही कुठले एकदम गाडी एकदम रुलावर आली तुमची. वा रे वा, आता माझ्या मुलीचं नाव हां वा वा वा. आपण काय बोलतात ना ते का आता यांना काय बोलतात, अवजड वाहने बोलतात. आता अवजड वाहने मागे राहायला लागले. हो 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 का, बरं बरं आता बरं असं द्या. त्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच भिजला आला असं वाटतं? नाही तर चालायसाठी ग, पूर्वी आलते का भिजेला चालायला जायला? मग यंदा आनंदाला काय तुमचं म्हणजे असा जास्त का आनंद? हां बरोबर. वा, म्हणजे स्त्री शतकोत्तर अमृत महोत्सव याच्यामुळं तुमची इच्छा होती. वा 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 वा. नाही खरं आहे, या जीवनामध्ये आल्यानंतर हा 375वा म्हणजे आपण साक्षी झालो का आपण 375वा सोहळा तुकोबारायांचा पाहिला. कारण की पुढच्या 25 वर्षानंतर कोण जगते, कोण काय करते, काही कोणाचा काही भरोसा राहिला नाही. हा क्षण आपण आपल्या डोळ्याने पाहिला, त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काहीच नाही. आणि आपण साक्षी राहिलो या गोष्टीला. हा तुकोबारायांच्या 375वे बीजला म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव या बीजेला आपण त्याला साक्षी आहोत. म्हणून तुमचा आनंद जास्त आहे. जगन्नाथ हॉल लग्न मंडप इथं आपली वस्ती असलेली दिंडी आपली आता आत प्रवेश करत आहे. चक्र